वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा आरोप करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून वैजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। कालपासून 24 घंटेहून अधिकचा वेळ झाला आहे आणि शेतकरी या पाण्याच्या टाकीवर काही आंदोलक चढलेले आहेत। एकाची प्रकृती चिंताजनक आहेत आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी रमेश पाटील आले आहेत। काय सांगाल दादा, शेतकरी 24 घंटेहून अधिकचा वेळ झालेला आहे, पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे। हे फार वाईट वाटतं या गोष्टीचं की आज ज्या देशाला कृषी प्रधान म्हणतात त्या तिथं शेतकऱ्यांसाठी म्हणजे उपोषण करावं लागतं किंवा आंदोलन करावं लागतं। आपला मुळात आपला जो देश आहे हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे। आज ठीक आहे, आजच्या वेळी पण कधीतरी जमण्यापासून आपला देशच हा पूर्ण जगामध्ये कृषी प्रधान मानला जातो आणि अशा ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे। आणि माझं या नम्र विनंती आहे आमदार साहेबांना असेल, तसं तर मी आता यांना जराड साहेबांना बोललो, सावंत साहेबांना बोललो, तहसीलदार यांना तिथे दुपारपर्यंत काहीतरी तोडगा काढेल असं बोललेले मला नाही काढलं तर याच्यानंतर आपण तीव्र म्हणजे आंदोलन करू। पण माझी एवढी विनंती आहे की भावांनी वरून खाली यायला पाहिजे आणि आपण चांगल्या पद्धतीने या तहसीलच्या ऑफिसमध्ये एखादं आंदोलन करू असं माझं म्हणणं आहे। दादा, पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना मका पिकासाठी 17,000 भेटले, कपाशीसाठी 17,000 भेटले, तेच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टरसाठी 6,000 भेटले। हा अन्याय वाटतोय तुम्हाला? हो, माझं तर एकच क्लिअर सांगू का तुम्हाला, बघा त्या शेतकऱ्यांना 17,000 भेटले, सर्वात पहिले मला त्याचा आनंद आहे। पण माझ्या शेतकऱ्याला मराठवाड्याचे भेटले पाहिजे याचं मला म्हणजे आनंद होईल। पण दुःख वाटतं की असा भेदभाव होतो, याला काही स्थानिक राजकारण पण याला कारणीभूत असतात। एका ठिकाणी आता आम्ही एका बीडला गेलो होतो, एक सरपंचाने डायरेक्ट मला हे सांगितलं की तो माझ्या गटाचा नाही म्हणून मी त्याचं नाव कट केलं म्हणे। म्हणजे बघा, माझं एक म्हणणं आहे, शेतकरी जगला तर आपण जगणार आहे। राजकीय सरपंच बिरपंच आमदार मंत्री बिमंत्री यांना काय व्हॅल्यू आहे राव? उगाच ते ज्यांचं काम करतात ते 2% जे लोक भोगतात आता कुत्र्यासाठी, त्यांच्यासाठी कार्यकर्ते, बाकी काही नसतं त्या गोष्टी। पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपले नेते कमकुवत आहे? काय सांगायची गोष्ट आहे का? कमकुवत नाही, हे म्हणजे कुपोषित आहे त्यांच्या समोर। कुपोषित नेते मराठवाड्याचे, पूर्ण मराठवाड्याचे नेते कुपोषित आहे। याच्या थोबाड्यावर राहू नका काय एवढे करोडपती असून सगळे काय बोलू यार आता ह्या विषयी शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? म्हणजे हेच म्हणणार की स्वतः जीवाची काळजी घ्या। म्हणजे जवान आणि किसान हा फार महत्वाचा आहे देशासाठी। यांनी माझी विनंती केली त्यांना की बाबा तुम्ही खाली या, आपण वेगळ्या प्रकारे आंदोलन करू। इथं काही झालं वगैरे ना तर अवघड होऊन जाईल। नक्कीच ते हे होते रमेश पाटील। त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलंय की आपल्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून त्यांनी खाली यावं असं आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलंय। यासोबतच लोकप्रतिनिधींवर त्यांनी कडाडून टीका केली आहे। गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर।